सर्वसामान्य भारतीय नागरिकांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज सर्वसामान्य भारतीय नागरिकांचं या पहिल्या भागामध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। आज या पहिल्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वसामान्य भारतीय नागरिकांचं या ठिकाणी मी स्वागत करून अभिनंदन करतो की या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त ऐकून समजून घेऊन संविधान जागृती स्वतः परत करून घ्यावी लागेल, हे आपल्यासाठी आव्हान आहे। त्याचप्रमाणे आमच्या बहुजन संघटक या चॅनलच्या आयोजकांचे आभार आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आजच्या उपक्रमाला पहिल्या भागाला मी सुरुवात करतो। या देशामध्ये जवळपास स्वातंत्र्याच्या पूर्वीपर्यंत हजारो वर्षाचा आमचा इतिहास हा गुलामीचा इतिहास आहे। विशेषतः आमच्या देशाला नैसर्गिक तटबंदी संरक्षण भिंत फार मोठी होती। एक उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, अशा संरक्षण तटबंदीचा असलेला देश, परंतु जगाच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त आक्रमण बाहेरच्या देशांची ती आपल्याच देशावर झालेली आहे आणि तीही हजारो वर्षापासून ती परकीयांची गुलामी आपण सहन करत आलेलो होतो। आणि या हजारो वर्षाचा मानसिक आणि शारीरिक गुलामीचा इतिहास या देशाचा, या देशामध्ये पहिले आक्रमक म्हणून जे आले होते ते म्हणजे बाहेरून आलेले आर्य, जे सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा आधार घेऊन या देशामध्ये आजपर्यंत निसर्ग नियमाच्या आणि मानवतावादाच्या विरोधामध्ये आजपर्यंत ते लढत आहेत। पहिले आक्रमक असलेले आर्य आणि शेवटचे आक्रमणकर्ते असलेले इंग्रज, या मधल्या काळामध्ये जवळपास आपला हजारो वर्षाचा इतिहास काळ्या अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे, जो आमच्या देशाचा गुलामीचा इतिहास आहे। आणि हा हजारो इतिहासाचा गुलामीचा इतिहास पुसून टाकण्याचं काम आमच्या येथील अनेक स्वातंत्र्यवीरांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, अनेक महापुरुषांनी या देशामध्ये शेवटच्या आक्रमणकर्त्या इंग्रजांना हाकलून देऊन या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। परंतु जे हजारो वर्षापूर्वी, 4,500 वर्षापूर्वी आक्रमक जे पहिले होते आक्रमणधारी, ते आर्य, त्यांना हाकलून देण्यासाठी संविधानातून प्रयत्न करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। कारण ही संविधान विरोधी शक्तीवाले पहिल्यांदा यांनी निसर्ग नियमाला आणि मानवतावादाच्या नियमांना शह देण्याचा प्रयत्न केला सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या माध्यमातून, आणि त्यानंतर या जगाचा इतिहास काळ्या कुट्ट अंधारामध्ये गेलेला होता। आणि जेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्वी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, स्वातंत्र्यवीरांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केलेला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे विचारवंत असल्यामुळं त्यांनी हा मनोमन विचार केला की या देशाला स्वातंत्र्य तर इंग्रज जाऊन कधीतरी मिळणारच आहे, परंतु या देशाचं स्वातंत्र्य टिकविण्यासाठी ज्या गोष्टीची अपेक्षा आहे, ज्या बाबीची आवश्यकता आहे, ती गोष्ट अत्यंत महत्वाची, आणि ते म्हणजे भारताच्या संविधानाची निर्मिती। आपल्याला इतिहास माहिती आहे, देशाच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी कशा पद्धतीनं डावलल्या गेलं, पण शेवटी विद्वत्तेपुढं झुकावं लागतं। अशाच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, त्यांच्या चरणापर्यंत या संविधान सभेचं पद आणि सदस्यपद आणि मसुदा समितीचं अध्यक्षपद चालून आलेलं आहे। आणि या सुवर्ण संधीचा लाभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या निसर्ग नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठीच या सुवर्ण संधीचा लाभ उठवला। आणि देशामध्ये यापुढं या निसर्ग नियमांच्या आधारावर असलेली लोकशाही मूल्य या देशातून कधीच हद्दपार होऊ नयेत, यासाठीच या संविधानाची निर्मिती केली। आणि ती निर्मिती केल्याच्या नंतर
तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्याला या संविधान मूल्यांना जपण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आपल्याला आव्हान केलेलं आहे. जेव्हा 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील शेवटचं आणि तिसरं भाषण करत असताना मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की त्या शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी एक शंका आणि एक सावधानता आणि एक भीती आपल्या समोर त्या संविधान सभेच्या भाषणातून आपल्यासाठी व्यक्त केलेली होती. ते शेवटच्या भाषणात म्हणतात की येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश स्वतंत्र अशा देशामध्ये प्रवेश करत आहे. परंतु आमचा देश पूर्वी स्वतंत्र नव्हता असं नव्हतं. आमचा देश पूर्वी स्वतंत्र होता, परंतु ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचा गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून येत्या 26 जानेवारी 1950 रोजी मिळणारं आपलं स्वातंत्र्य जे घटनात्मक स्वातंत्र्य राहील, ते स्वातंत्र्य जर आम्ही पुन्हा कधी गमावून बसलो तर ते कधी आम्ही पुन्हा मिळवू शकणार नाही. या भीतीनं माझं आज काळी चर्र होतंय, अशी भीती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली होती शेवटच्या संविधान सभेच्या तिसऱ्या भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि हीच भीती, हीच सावधानता आणि हीच शंका आणि हाच प्रश्न आणि हीच भीती घेऊन आम्ही गांभीर्याने घेऊन आज 2025च्या काळामध्ये या संविधानातील 395 कोहिनूर हिरे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले होते, त्या संपूर्ण 395 कोहिनूर हिऱ्याचं विश्लेषण, त्यानंतर त्याचा अर्थ, त्यानंतर त्याचा आजच्या काळापर्यंत झालेला सदुपयोग आणि दुरुपयोग या नालायक राज्यकर्त्यांनी केलेला, त्या सर्वांचा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे दिवस लागतील, जेवढे वर्ष लागतील ते लागू द्या, परंतु तोपर्यंत या संविधानाचं 395 शेवटच्या अनुच्छेदापर्यंत विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही. कारण यामधून आता या संविधान विरोधी शक्तीच्या विरोधामध्ये जी ऊर्जा मिळणारी आहे संविधान जागृतीमधून, ती ऊर्जाच या विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून सुरुवात करण्यापूर्वी मी या संविधानाच्या उद्देशिकेचं पहिल्यांदा आपण वाचन करूया आणि या पहिल्या भागाला सुरुवात करूया. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. हाच दृढ निश्चय आज आमच्या 140 ते 42 कोटी लोकसंख्येचा असला पाहिजे अशी अपेक्षा करून मी या आजच्या भागाला या वाचन उद्देशिकेच्या वाचनानंतर सुरुवात करतोय. बघा, संपूर्ण 395 कोहिनूर हिऱ्यांचा आणि संविधानाचा जी 22 भागामध्ये समावेश झालेली आहे, ज्यांचे 8 परिशिष्ट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले आहेत. या संपूर्ण संविधानाचा जो सेंटर पॉइंट आहे, जो गाभा आहे, जो सारांश आहे, तो आहे या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये, उद्देशिकेमध्ये, जिचं आपण आता वाचन केलं. आणि या संविधानाच्या उद्देशिकेचं जो महत्व आहे, ती जी आविष्कारिता आहे करण्यासाठी, ती आविष्कारिता जागृतीच्या माध्यमातून करण्यासाठी संविधानातील अनुच्छेद 12 ते 32 ही मूलभूत हक्काचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून संपूर्ण संविधान आणि संपूर्ण संविधानाच्या उद्देशिकेमधील लोकशाही मूल्य हे आविष्कारित करणारे आहेत. आणि त्याच माध्यमातून आपल्याला मूलभूत अधिकारही समजून घेणं भागच आहे. संपूर्ण 395 कोहिनूर हिऱ्यांपैकी हे सर्वात चमकणारे, झळकणारे हे 20 अनुच्छेद आहेत. याला जेवढं आपण समजून घेऊ तेवढी आपल्याला संविधानाची पुढील दिशा आपल्याला समजणारी आहे. आणि संपूर्ण संविधानातील उद्देशिकेच्या ज्या संकल्पना आहेत,
स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्ष, समाजवाद या सर्व संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आविष्कारित करण्याचा मुख्य अधिकार या मूलभूत अधिकारामध्ये आहे आणि या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातूनच आपण संपूर्ण संविधानाचं रक्षण करू शकतो. आणि आजच्या घडीला या संपूर्ण अनुच्छेद 12 ते 32च्या पैकी या 20 अनुच्छेदाच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा जो अधिकार असेल तो आमचा मताचा अधिकार आहे आणि तो मताचा अधिकार या ठिकाणी या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमचा हिरावून घेतल्यामुळे आमचे मूलभूत अधिकार संपूर्ण या संविधानातून यांनी हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसे जसे 75 वर्षामध्ये या राजकीय प्रवास या देशाचा आणि राज्याचा सुरुवात झालेली आहे त्या माध्यमातून आमच्या संविधानाचं महत्व हळूहळू कमी करत करत आज ज्या RSS वादी, मनुवादी, संविधान विरोधी शक्तीला हळूहळू वर येत असताना 2014 पासून या ठिकाणी त्यांनी जवळपास सशाची गती घेतलेली आहे आणि 2024 पासून या संविधानाच्या या सगळ्या प्रकारच्या संकल्पनाला संपवून टाकण्यासाठी 2024 पासून प्रकाश वर्षाची गती घेतलेली आहे. म्हणून या संविधानाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण आणि या माध्यमातून या पहिल्या भागाचा आपण सुरुवात केलेली आहे. किती आवश्यक आहे ते या ठिकाणी सांगितले आहे. आता आपण या संविधानाची जी उद्देशिका आपण वाचन केलेली आहे त्या उद्देशिकेमधील एक एक संकल्पना आपल्याला समजून घ्यावी आहे. आणि ते उद्देशिकेची संकल्पना म्हणजे आपण पहिला शब्द जर आपण त्याला घेऊ आम्ही, वी. आम्ही म्हणजे संपूर्ण भारत देशाची जेवढ्या काही आउटलाईन आहे, ज्या सीमा आहेत त्या सीमाच्या आतमधील जेवढे काही नागरिक असतील त्या संपूर्ण नागरिकांचा समूह म्हणजे भारताची लोक. आणि हे भारताचे लोक म्हणजे आम्ही हा शब्द या ठिकाणी अशा विस्तारित रूपाने आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यामध्ये जात, धर्म, पंथ सर्व या भेदाच्या भिंती सर्व जगाच्या वेशीवर टांगलेल्या आहेत. फक्त या भारताचा नागरिक म्हणून जो कोणी असेल आणि त्यांची जेवढी संख्या असेल ते सर्व आज या ठिकाणी 141, 42 किंवा 140 कोटीची लोकसंख्या आहे. हे सर्व आज आम्ही या एका शब्दामध्ये बसलेलो आहोत. आम्ही भारताचे लोक, आम्ही या भारताचे लोक म्हणजे आम्ही भारताचे नागरिक आहोत. आणि नागरिक या शब्दाचा अर्थ प्रत्येक व्यक्ती आणि नागरिक म्हणजे एक जबाबदार नागरिक असतो, जबाबदार मनुष्य असतो, जबाबदार माणूस असतो, जबाबदार नागरिक असतो. म्हणून आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम म्हणजे काय? जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होतो आपण 1947च्या पूर्वी आपला देश सार्वभौम नव्हता. आपण इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतीच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य मिळत होतं त्या पद्धतीचं आपल्याला स्वातंत्र्य होतं, त्याला सार्वभौम म्हणता येत नाही. जसं एखाद्या पिंपळाच्या किंवा मोठ्या वडाच्या वृक्षाखाली एखादं रोपटं वाढतं, त्याची वाढ किती होते? एखाद्या मोठ्या वृक्षाच्या खाली एखादं छोटं रोपटं वाढत गेलं तर त्याची झुडपाच्या वर त्याची उंची वाढत नाही. अगदी त्याचप्रमाणे आमचा देश या इंग्रजांच्या ताब्यामध्ये, वसाहतीच्या ताब्यामध्ये त्यावेळेसचे जे डोमिनियन ऍक्ट होता, इंग्लंडचा जो डोमिनियन ऍक्ट होता त्या डोमिनियन ऍक्टच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्य होतं. म्हणजे एखाद्या पिंजऱ्यामध्ये पोपटानं किती फिरावं तेवढं स्वातंत्र्य. अगदी त्याच पद्धतीनं त्या पिंजऱ्यातून निघालेला पोपट जेव्हा पहिल्यांदा उडून आकाशामध्ये भरारी घेतो तो सार्वभौम असतो. आणि अगदी त्याच पद्धतीनं या देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी आम्ही सार्वभौमत्व नव्हतं. आणि आज या संविधानाच्या अंमलबजावणीच्या नंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आमचा देश सार्वभौम झाला. परंतु आज आम्ही पाहतोय की हे सार्वभौमत्व आमच्या भारताच्या प्रधानमंत्र्यांनी आज गमावून बसलेलं आहे. हे सार्वभौमत्व आम्ही या पाकिस्तानच्या विरोधामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. परंतु हे उद्ध्वस्त करत असताना आम्ही अचानक थांबलो. आमच्या अमेरिकेच्या त्या डोनाल्ड ट्रम्पनी ऑपरेशन सिंदूरला सीज फायर करून टाकलं. पहिल्यांदा त्यांनी घोषणा केली. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे मिळवलेलं सार्वभौमत्व 26 नोव्हेंबर 1949 रोजी मिळवलेलं सार्वभौमत्व आम्ही आज 2025च्या या मे महिन्यामध्ये आम्ही हे गमावून बसलेलो आहोत. स्पष्ट याचा अर्थ आहे. त्यानंतर सार्वभौमत्व याचं पुन्हा अजून विश्लेषण करायचं असेल तर आपल्या देशावरती कुठल्याही इतर देशाची बंधनं नसली पाहिजेत. कुठल्याही जागतिक संघटनेचे नियम असतील त्या नियमात राहून, समजा युनोचे नियम आहेत
लोकशाहीवादी, त्या युनोच्या नियमात राहून आमचं सार्वभौमत्व आम्हाला टिकवण्याचा अधिकार आहे. आणि अशा पद्धतीचं सार्वभौमत्व एक आमचा देश, एक राष्ट्राभिमान आमचा असला पाहिजे. त्याच माध्यमातून या देशाची निर्मिती संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. त्यानंतर समाजवाद म्हणजे काय? या देशामध्ये आर्थिक, शैक्षणिक, राजकीय ज्या काही क्षेत्र आहेत, प्रत्येक व्यक्ती समूहाचे जे काही विकासाचे क्षेत्र आहेत, जे काही संधीचे क्षेत्र आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वांना समान संधी असली पाहिजे. आणि ती समान संधी मिळवणे, ती मिळवून त्यामधून विकास साधणे म्हणजे हा समाजवाद होय. अशा प्रकारच्या समाजवादाच्या माध्यमातून संपूर्ण म्हणजे वंचित, उपेक्षित जे काही दुर्बल घटक आहेत, त्या सगळ्या घटकांना एका सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये एका दर्जाच्या माध्यमातून एका लेवलमध्ये आणणे, एका लाईनमध्ये आणणे, एका स्तरामध्ये आणणे आणि ते आणण्यासाठी प्रयत्न करणे आणि ते साध्य करणे म्हणजे समाजवाद आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष. आमच्या देशामध्ये अनेक धर्म आहेत. इस्लाम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, हिंदू धर्म आहे, शीख धर्म आहे, अनेक धर्म आहेत. आणि प्रत्येक या देशाचा प्रत्येक नागरिक कुठल्या ना कुठल्या तरी धर्माचा अनुयायी आहे, पाईक आहे आणि तो असायलाच पाहिजे. परंतु हे धर्म, या धर्माच्या माध्यमातून सार्वजनिक स्वरूपामध्ये, मग ते प्रशासकीय यंत्रणा असेल, म्हणजे आपल्या घराच्या चौकटीच्या बाहेर आपण पडलो की आपल्या धर्माचं तत्वज्ञान जरी आपण आचरण करण्याचं स्वातंत्र्य असलं तरी दुसऱ्यावर लादण्याचं किंवा दुसऱ्यावर जबरदस्ती थोपण्याचं काम आपण करू शकत नाही. धर्माच्या माध्यमातून उत्साहितपणे स्वतःहून स्वीकारून त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आचरण करून. परंतु सार्वजनिक रूपामध्ये, शासकीय रूपामध्ये, राज्यांच्या स्वरूपामध्ये या कुठल्याही धर्माला, कुठल्याही एका धर्माला त्या ठिकाणी अजिबात स्थान नाहीये. उलट मानवता धर्माच्या दिशेनं जो विज्ञानवादी आणि सतसत विवेक बुद्धीतून निर्माण झालेला विवेकवाद, विज्ञानवादी आणि विवेकवादी यांच्या माध्यमातून निर्माण झालेला मानवता धर्माचं तत्वज्ञान, जे मानवता धर्माचं तत्वज्ञान निसर्ग नियमाला अनुसरून पूरक असतं, अशा तत्वज्ञानाला अनुसरून असलेल्या मानवता धर्माला प्रेरित करण्याचं आणि त्याला आविष्कारित करण्याचं काम या देशाच्या संपूर्ण नागरिकांकडून झालं पाहिजे. त्या दिशेने आपण गेलो पाहिजे. यासाठीच धर्मनिरपेक्ष हा संकल्प या ठिकाणी संविधानामधून प्रास्ताविकेतून दिलेला आहे. कुठल्याही एका धर्माला स्थान नाही, सर्वांना समान संधी आहे, अशा प्रकारचा धर्मनिरपेक्ष शब्द या संविधानामधून अधोरेखित झालेला आहे. लोकशाहीचा अर्थ काय? लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेली शाही म्हणजे लोकशाही ही अब्राहम लिंकन यांनी केलेली पहिली व्याख्या. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे ती व्याख्या हीच की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी परंतु रक्ताचा एकही थेंब न सांडता अशी शाही म्हणजे लोकशाही. अशा लोकशाहीच्या आविष्कारितेच्या दिशेने जाण्यासाठीच या लोकशाहीची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि ती व्याख्या या संविधानाच्या उद्देशिकेमधून अधोरेखित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. गणराज्य. पूर्वी आपण म्हणत होतो की या उद्देशिकेच्या वाचनाच्या अगोदर जेव्हा मी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान सभेमध्ये तिसऱ्या भाषणात शेवटच्या जी लोकशाहीचे धोके सांगितले होते त्याच माध्यमातून गणराज्य हा शब्द रिपब्लिक गणराज्य म्हणजे जनतेचं राज्य. जेव्हा तथागत भगवान बुद्धाच्या जन्माच्या अगोदर, जन्माच्या वेळी या देशामध्ये काही महाजन पदं होती गणराज्याची, 16 महाजन पदं होती गणराज्याची आणि एक एक करून त्या ठिकाणी राज्य चालायचं. जसं आज आपण पाहतो काही मुस्लिम राष्ट्रांमध्ये, UAE मध्ये की 7-8 देशांचा मिळून एक प्रधानमंत्री असतो आणि आळीपाळीनं त्या वेगवेगळ्या देशाचे प्रधानमंत्री त्या संपूर्ण समूहाचे होत असतात. अगदी त्याच पद्धतीनं म्हणजे हे गणराज्य जे आहे, गणराज्य म्हणजे जनतेचं राज्य घडवण्याचा, म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून हे गणराज्य घडवण्याचा, हे रिपब्लिक घडवण्याचा
या सर्व नागरिकांमध्ये अशा पद्धतीचा या उद्देशिकेच्या माध्यमातून हक्क प्रदान केलेला आहे. त्यानंतर सामाजिक. सामाजिक म्हणजे काय? समाज. समाज याचा अर्थ संपूर्ण भारतीय नागरिकांचा समूह म्हणजे समाज, ही या ठिकाणी व्याख्या अभिप्रेत आहे. असं म्हणणार नाही मी की आंबेडकरी समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, मराठा समाज, अजिबात नाही. सामाजिक म्हणजे संपूर्ण भारतीय नागरिकांचा समूह, त्यामध्ये लिंग नाही, भेद नाही, कुठल्याही प्रकारचा भेद नाही, अशा वर्णभेद सुद्धा नाही, ह्या सगळ्या भेदाच्या भिंती भेदून केलेल्या आहे. अशा प्रकारच्या या सामाजिक. त्याचप्रमाणे समाजामध्ये कुणीही नीच नाही, कुणीही उच्च नाही, कुणी कनिष्ठ नाही, कुणी वरिष्ठ नाही, कुठल्याही प्रकारचा गोरा काळा भेद नाही, कुठल्याही प्रकारचा वर्ण भेद नाही, कुठल्याही प्रकारचा जातीचा, उच्च जातीचा, कनिष्ठ जातीचा हा भेद नाही, कुठल्याही धर्माचा, उच्च धर्माचा आणि कनिष्ठ धर्माचा या ठिकाणी भेद नाही. म्हणजे नागरिकांच्या व्यक्ती समूहाच्या बाबतीत, नागरिकांच्या समूहाच्या बाबतीत कुठलाही भेद नसणारा हा शब्द म्हणजे सामाजिक. आर्थिक. या संपूर्ण भारतीय समाज, अर्थात समाजशास्त्राच्या माध्यमातून भारतीय समाजाचे 3 स्तर या ठिकाणी दिलेले आहेत. एक स्तर आदिवासी म्हणजे मूळ निवासी, दुसरा ग्रामीण ज्याला आपण रुरल म्हणू, तिसरा शहरी नागरी. हे 3 समाज आहेत आणि या तिघांचीही या ठिकाणी हे कशामुळे ठरवलेले आहेत? यासाठी की आपल्या समाजाची, या देशाच्या प्रत्येक नागरिकाची उन्नती, आर्थिक, राजकीय सर्व प्रकारची उन्नती होण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून एका समान स्तरावर आणण्यासाठी ग्रामीण, नागरी आणि आदिवासी अशा 3 प्रकारच्या समाजशास्त्राच्या व्याख्येनुसार या समाजाची या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. परंतु लोकशाहीच्या आणि या संविधान उद्देशिकेच्या माध्यमातून या संपूर्ण नागरिकांचा समूह म्हणजे हा सामाजिक या ठिकाणी व्याख्या अधोरेखित केलेली आहे. त्यानंतर आर्थिक. या सर्व भारताच्या नागरिकांच्या समूहाची आर्थिक उन्नती, सर्वांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. प्रत्येकाच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेनुसार, प्रत्येक नागरिकाच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेनुसार त्यांना उत्पन्नाचं साधन मिळवून देणे आणि त्या उत्पन्नाच्या साधनाच्या उपलब्धतेनुसार संपूर्ण देशाचा, नागरिकांचा त्या ठिकाणी आर्थिक विकास साधने म्हणजेच आर्थिक समानता आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे आहे. आम्ही पाहतो, आपण पाहिलं समाजवादाच्या व्याख्येनुसार आमच्या देशामध्ये आजही आर्थिक समानता स्थापन झालेली नाही. त्यानंतर धर्मनिरपेक्षता पाहिलं तर धर्मनिरपेक्षता या सार्वजनिक ठिकाणी, सरकारच्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता असली पाहिजे. तर आज या ठिकाणी आपण पाहतो आम्ही हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर चाललोय. हिंदू राष्ट्र आम्हाला घोषित करायचंय, त्या दिशेने आम्ही पावलं चाललोय. म्हणून आमचा धर्मनिरपेक्षता वाद सुद्धा या ठिकाणी संविधानाच्या अनुच्छेदाच्या उल्लंघनाच्या माध्यमातून आज सिद्ध होत आहे. लोकशाही जी लोकांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या केलेली त्या व्याख्येनुसार आमचा देश चालत नाहीये. आर्थिक आणि सामाजिक आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी जी ही लोकशाही जी आहे, आज रक्ताचा थेंब न सांडता पाहिजे होती, आज आमचे रक्ताचे थेंब या ठिकाणी सांडतायत. या ठिकाणी संपत्तीसाठी, या ठिकाणी जे काही दंगली घडतायत, हे केवळ आणि केवळ याच्या पाठीमागे अर्थकारण आहे. म्हणून आमची लोकशाहीची व्याख्या या ठिकाणी अधोरेखित होऊ शकली नाही गेल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये. सामाजिक लोकशाही अजून आम्ही प्रस्थापित झालेली नाही. आज आम्ही पाहतो परभणीचं प्रकरण पहा, त्यानंतर बीडचं प्रकरण पहा, त्यानंतर अनेक बदलापूरचं प्रकरण पहा. याच्यामधून आम्ही सामाजिक लोकशाही अधोरेखित करू शकलो नाही. हा गेल्या 75 वर्षाचा इतिहास आहे. अनेक उदाहरणं देता येईल. मणिपूरचं प्रकरण घ्या, आहे का सामाजिक लोकशाही? ज्या ठिकाणी कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या 2 अर्धांगिनी यांची नग्न धिंड 150च्या वर जमाव काढतो आणि व्यभिचार अत्याचार करून त्या ठिकाणी अत्याचार करतो. आहे सामाजिक लोकशाही? अजिबात नाही. त्यानंतर आर्थिक लोकशाही? अजिबात नाही. आज आर्थिक लोकशाही जर स्थापन झालेली असेल, असं जर म्हणत असाल, तर आज आमचा
जगाचा पोशिंदा शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या कधीच केला नसता. आज आमच्या मजूर वर्गावर, मध्यमवर्गीयावर जी जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था होते, ती अवस्था आम्हाला कधीच मिळाली नसती आणि आली नसती जर या संविधानाच्या संपूर्ण उद्देशिकेचं उल्लंघन या नालायक राज्यकर्त्यांनी केलं नसतं तर. त्यानंतर राजनैतिक न्याय. बघा, राजनैतिक न्याय नुसतं राजकारण नाही, त्या राजकारणामध्ये नैतिकता पाहिजे. गांधीजी म्हणतात, गांधीजींनी एक महापाप सांगितलेलं आहे, 7 महापाप सांगितलेले आहेत. त्यापैकी एक महापाप असं आहे की प्रिन्सिपल विदाउट पॉलिटिक्स, म्हणजे नीतीशिवाय राजकारण हे महापाप आहे असं गांधीजी म्हणतात. नीतीशिवाय राजकारण हे महापाप आहे आणि तोच शब्द या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या राजनैतिक, म्हणजे राजकारणामध्ये नैतिकता असल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही. म्हणून राजनैतिक न्याय, राजकीय क्षेत्रामध्ये नैतिकता असली पाहिजे तेव्हा न्याय मिळू शकतो. आज राजकारणामध्ये नीतिमत्ता नाहीये, म्हणून आम्हाला राज्याच्या माध्यमातून न्याय मिळू शकत नाही. आम्हाला लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मिळू शकत नाही. केवळ सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा वापर करून येथील केंद्र सरकार आणि राज्य सरकार 2014 पासून आणि त्याही पूर्वीपासून या देशातील संपूर्ण व्यवस्थाच या ठिकाणी अशा पद्धतीने कामाला लागलेली आहे. त्यानंतर विचार करण्याचं स्वातंत्र्य. या उद्देशिकेच्या माध्यमातून विचार स्वातंत्र्य आहे. 19 च्या माध्यमातून विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. ते आपण पाहणार आहोत पुढे. विचार करणे माणसाला ज्या पद्धतीनं या निसर्ग नियमानुसार प्रत्येक सजीव प्राण्याला, त्या प्रत्येक प्राण्यामध्ये विचार करण्याचं स्वातंत्र्य निसर्गतःच या ठिकाणी माणसाला मिळालेलं आहे. आणि या माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तो विचार करू शकतो, तो इतरांचा विचार करू शकतो, इतरांच्या स्वातंत्र्याचा, इतरांच्या सर्व प्रकारच्या वैचारिक संकल्पनेचा विचार करून त्यालाही स्वातंत्र्य देऊ शकतो. म्हणजे इतरांचा विचार करून स्वतः इतरांच्या लाभामध्ये स्वतःचाही लाभ करता येतो असा विचार करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेतून या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे. अभिव्यक्ती या शब्दाचा अर्थच असा आहे की प्रत्येकाला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे 19 च्या माध्यमातून. काय की प्रत्येकाला या देशाच्या बाबतीत जर समस्या असतील आणि त्या समस्याचं निराकरण किंवा मूलमंत्र त्याला समजलेला असेल, उपाय समजलेला असेल, तर तो उपाय आणि मूलमंत्र इतर लोकांना, अनेक लोकांना जमवून, तेही निशस्त्र जमवून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सद्सद विवेकबुद्धीला आव्हान करून त्या उपचाराचा, त्या मूलमंत्राचा, त्या उपायांचा त्या लोकांमध्ये जागृती करून, हृदयातून जागृती करून तशा पद्धतीनं कृती करायला भाग पाडण्याचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि म्हणून या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी उद्देशिकेच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यानंतर विश्वास. प्रत्येकाने या सर्वांच्या बाबतीत विश्वास ठेवला पाहिजे. ज्या श्रद्धा आहेत, ज्या उपासना आहेत, प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या धर्माच्या स्वातंत्र्यानुसार आचरण करण्याचा, उपासना करण्याचा, श्रद्धा करण्याचा आणि त्यांच्या प्रति विश्वास ठेवण्याचा सर्व अधिकार या उद्देशिकेच्या माध्यमातून, अर्थातच संविधानाच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या सर्वांना जगण्याची या ठिकाणी स्वातंत्र्य आणि मुभा उपलब्ध करून दिलेली आहे आणि स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. या राजनैतिक न्याय असेल, या धर्मनिरपेक्षतेचा असेल, समाजवादाचा असेल, या सर्व बाबतीत आचरण करण्याच्या अधिकाराचं स्वातंत्र्य या संविधानाच्या उद्देशिकेतून, अर्थात संविधानामधून आपल्याला प्रदान केलेलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? ज्या पद्धतीनं आईच्या उदरातून बाळ बाहेर येतं आणि त्या क्षणाला निसर्ग त्याला जे काही स्वातंत्र्य प्रदान करतं, निरागसत्व जे प्रदान करतं, ते निरागसत्व म्हणजेच या निसर्गाने प्रदान केलेलं हे स्वातंत्र्य, प्रदान केलेलं स्वातंत्र्य असतं. जे आईच्या उदरातून बाळाला मिळतं, आईच्या गर्भात सुद्धा मिळतं, अशा पद्धतीचं हे स्वातंत्र्य निरागसत्व म्हणजे कुणाविषयी द्वेष नाही, कुणाविषयी तिरस्कार नाही आणि सर्वांप्रती एक समान त्याच्यामध्ये विचार असतात. अशा प्रकारचं स्वातंत्र्य हे नैसर्गिक स्वातंत्र्य आहे आणि ह्याच प्रकारच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन या प्रत्येक भारतीय नागरिकानं
या देशामध्ये आपलं जीवन व्यतीत करायचंय आणि एक संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी जबाबदार नागरिक आणि संविधाननिष्ठ नागरिक म्हणून बनण्यासाठी. म्हणजेच या संविधानाच्या संपूर्ण उद्देशिकेच्या या संकल्पनेमधून अशा प्रकारे त्यावेळेस संविधान सभेतल्या प्रत्येक सदस्याने जवळपास 297 सदस्य होती, त्या संपूर्ण सदस्यांनी ही शपथ घेतलेली होती. कधी? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि ही शपथ घेण्याच्या एक दिवस अगोदर बाबासाहेबांनी ती शंका आणि भीती जी व्यक्त केली होती, त्याच कारणासाठी आज 2025च्या काळामध्ये, आज पहिल्या भागामध्ये या भीतीला दूर फेकण्यासाठी, याच भीतीला संपूर्ण जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी आपण या पहिल्या भागामधून निर्धार करून, दृढ निश्चय करून या संविधानाच्या उद्देशिकेला समजून घेऊन आणि कशा पद्धतीनं आज 2025च्या काळामध्ये या सर्व संकल्पना या 75 वर्षाच्या पिरियडमध्ये हळूहळू या उद्देशिकेच्या संकल्पनांपासून आपण दूर गेलेलो आहोत याची जाणीव करून देण्यासाठी, अर्थात गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून हा उपक्रम चालू केलेला आहे. आणि या उपक्रमाला आपण अशाच प्रकारे साथ द्यावी, सहकार्य करावं, जास्तीत जास्त लोकांकडे हा व्हिडिओ व्हायरल करावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि आजच्या या पहिल्या भागाला आपण आपल्या हृदयाच्या सतसत योगबुद्धीपर्यंत समजून घेतलात आणि त्यामधून जागृत होण्याचा आपण निश्चितपणे निर्धार करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आजचा जो भाग आहे हा भाग सुरुवात आहे. पुढल्या बुधवारपासून आपण अनुच्छेद 1 पासून या ठिकाणी संविधान विश्लेषणाला उपक्रमाला सुरुवात करणार आहोत. आणि प्रत्येक अनुच्छेदाच्या माध्यमातून विश्लेषण झाल्याच्या नंतर या देशातल्या नालायक राज्यकर्त्यांनी कशा पद्धतीने या संविधानाचं उल्लंघन केलं याच्या पुराव्यासहित आपण विश्लेषण करणार आहोत. तेव्हा प्रत्येक भागामध्ये आपण याला आवर्जून उपस्थित राहायचंय, व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे, जास्तीत जास्त व्हायरल करायचे, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि सर्व देशाच्या महापुरुषांच्या, ज्यांनी या देशाला जडणघडणीसाठी प्रयत्न केले, आपलं कुटुंबासहित समर्पण दिलं, फासावर गेले, अशा सर्वांच्या प्रती अभिवादन जर करायचं असेल, कृतीतून सिद्ध करायचं असेल तर आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जागृत होऊन, संविधान समजून घेऊन आणि इतरांना जागृत करणे हा एकमेव उपाय आहे असं मी गृहीत धरतो. आणि याच माध्यमातून आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम, नमस्कार सर.